डीजेचे मालक सुमित यांचे ते आगमन झालेले आहे. डीजीबी प्रीमियर लीगचे आपले हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मुकुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गंधराच्या चरणी वंदन करून गावदेवीला नतमस्तक होऊन आणि जीवदानाच्या चरणी पुन्हा एकदा मानवंदना देऊन उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी क्रिकेट रसिक मान्यवर त्यांच्या साथीने सर्व खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत. मी वैभव गोल आपल्या साथीला भेटीला या ठिकाणी DGBL प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी सामने पाहतोय ते म्हणजेच विष्णू टॉपर्स वर्सेस माऊली कृपा या दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळतोय. विष्णू टॉपर्स संघाचे फलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वैभव आणि युवराज दोन्ही सलामी फलंदाज. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. अकाउंट्स ओपन झालाय पहिल्या चेंडूवरती. पण एकदा गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू आहे. गुडलॅन्स पाडवरचा चेंडू होता. जोरदार अपील केली गेल्या पंचांकडे. कोणत्याही प्रकारची रिएक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या झाली ती 1. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तर आहे ते म्हणजेच सतीश. पुन्हा एकदा गुड लेंथ वरती चेंडूला त्या ठिकाणी टाकल्यानंतर थोडासा बाहेर निघून जाणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाला युवराज यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती एकदा मिळाल्यानंतर लगातार ते 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत. सतीश पुन्हा एकदा मात्र फुल लेंथ अक्रॉस द बॅट हिट. खेळला फटका ऑन ड्राईव्हचा. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी आहे आणि त्या ठिकाणी जोरदार अपील केली आहे. फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतात. फलंदाज वैभव. पहिले विकेट त्या ठिकाणी पतन होते ते म्हणजे टीम विष्णू फायटर संघाला मोठा धक्का लागतो वैभव यांच्या रूपामध्ये. कमांड डीजे. थँक्यू डीजे. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत अभिलाष. 1 डाऊन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राईक वरती आहेत युवराज. गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार होताना पाहतोय. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल लेंथ थिरावरचा चेंडू. उजव्याच्या खूपच बाहेर पण वाईट करार करतायत. अवांतर धावेमध्ये भर घातली आहे. पण गोलंदाजाने धावसंख्या स्क्वेअर चारपामध्ये एका धावेने टोटलमध्ये ऍड होताना धावसंख्या जर पोहोचली ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 3. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो युवराज. सतीश. पहिले 4 चेंडूचा खेळ सुंदर प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. त्यानंतर 5व्या चेंडूवरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू फुल लेंथ थिरावरचा ऑन साईडला केलेला फटका. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या पुन्हा 2 ने वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे सतीश. फुल लेंथ थिरावरचा ब्लॉक वरती टाकलेला चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला टॅग केल्यानंतर 1 धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 1 षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते 6. 1 गडी बाद
टीम विष्णू टॉफर्स. जाऊया पुन्हा एकदा डीजे यांना संधी देऊ, त्यानंतर पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या दिशेने. तालुका मंडणगड आणि मंडणगड तालुक्यातील असलेले DGBL डांगर गोवेले बुरी हे 3 गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि 3 गावातून आलेले सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, मान्यवर यांच्या साथीने आलेले सर्व क्रीडाप्रेमी यांना आपण या ठिकाणी पाहतोय की आतापर्यंत दूरवरचा प्रवास करून आम्ही मुंबईसारख्या नगरीमध्ये, विरारच्या क्रीडा नगरीमध्ये कशासाठी खेळायला आलोय याचा खेळाचं उत्तम प्रदर्शन करताना आपण खेळाडूंना पाहतोय. खास करून गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहतोय. गोलंदाज नयन आणि स्ट्राईक वरती ते फलंदाज युवराज. उजव्या हाताचे गोलंदाज नयन आणि उजव्या हाताचा सर्वाधिक घातकी फलंदाज युवराज. पुढचा चेंडू आहे, षटपी चेंडूला ऑन साइडला गेला फटका आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. थोडीशी मिस फिल्डिंग होते, तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्यात आणि बघता बघता तिसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. फंबल झाले होते त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर 2 रूपांतर 3 मध्ये कन्वर्ट केले गेले आणि 3 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 9. पुन्हा एकदा गोलंदाज नयन बेर्डे तयार. आता मात्र जोरात टाकला चेंडू आहे, जोरदार अपील केली यष्टरक्षकाकडून, पण ते प्रकारची रिएक्शन पाहायला मिळत नाही. मात्र त्या ठिकाणी पंचांकडून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरवलेली आपण पाहतोय, धावसंख्या 9. पुन्हा एकदा षटपी चेंडू आहे, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सोपा झेल पकडण्याची संधी मात्र गोलंदाज चालू होती. संधीचं सोनं करू शकले नाहीत आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, चिडोगे कॅच तो हारोगे मॅच. पुढचा चेंडू आहे, गोलंदाज आणि आता मध्ये पुन्हा एकदा एज लागल्यानंतर रेस्ट्रिक्शन कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. टिपलाय झेल, संपलाय, फलंदाजाचा के बॅक टू डगआउट गॉन. त्या नामवंत बैलाचा या ठिकाणी उल्लेख केला गेला, बकासूर आणि त्यांच्या साथीने असणारे मथुर. ह्या 2 खास जोडीचा आज आपण पाहिले तर संपूर्ण YouTube वाहिनीवरती आपल्याला व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत. बैलगाड्या शर्यतीमध्ये कशा प्रकारचे वर्चस्व या 2 बैलगाड्या शर्यतीमध्ये बकासूर आणि मथुर यांच्याकडून पाहायला मिळतात. त्यानंतर पण एकदा तळ मैदानाच्या दिशेने पुढचा चेंडू आहे. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, खाली राहतो चेंडू यष्टरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव विसरतोय, धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. मनोज पाडावे याने जर का 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर प्रथमेश यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पाणी घेऊन जायचं आहे.
दत्तारामजी भुवड यांनी इथे मंचावर यायचं आहे. दत्तारामजी भुवड यांचा सन्मान करतील अल्पेश पारधी आणि सुरेश भुवड. वेळोवेळी आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. जरी सोमजाई क्रिकेट संघ बुडी असेल किंवा डीजीपी असेल, प्रत्येक वर्षी आमच्या टीमला बॅट ही ठरलेलीच असते. यावर्षी नसेल पण पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं असणार, हमखास देणार आणि शब्द दिला त्यांनी. खूप खूप उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालं. पण इथं मैदानाच्या दिशेने पुढचा चेंडू आहे, गोलंदाज तयार आहे. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बीट, ताडम्यांचा खेळाडू फिल्डर बीट, त्यानंतर वाईट पंच घोषित करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील नियम क्रमांक 22 या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळालेत. त्यानंतर वाईटच्या नंतर 2 धावा मध्ये धावून मिळाल्यात. एकूण 3 धावा टोटलमध्ये ऍड होत आहेत. त्यामध्ये टीम विष्णू टॉपर्स या संघाच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी गुडलेस पाडवरचा चेंडू होता. चेंडूला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा फलंदाज ज्याच्या पासून गोलंदाजाने प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजेच 12. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली 12. जवळ पण एकदा डीजे यांना संधी देऊ, त्यानंतर या मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार होताना पाहतोय आपण. गोलंदाज सतीश वैयक्तिक पहिली षटक, वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सतीश. पुढचा चेंडू आहे, पहिला चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. पहिला चेंडू जोरात टाकलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होता. हॅलो, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या आहे म्हणजे 12. दोन गडी बाद धाव संख्या झाली 12. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश. पुन्हा एकदा आता मात्र फुल्लेन तीरावरचा चेंडू थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. ब्रेक प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय. निर्धाव चेंडूची पण सांगता होताना पाहतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालाय. खास करून युवराज आतापर्यंत मोठे फटके कोणत्या प्रकारचे पाहायला मिळत नाहीत. पुढचा चेंडू आहे, आता जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. खांद्याचा जोरात वापर केल्यानंतर चेंडू निघून चाललाय. लेग स्टिकच्या बाहेरून पंच वाईड करार करतात. आव्हांतर धावेमध्ये भर घालतात. धाव संख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. नॉस्ट्राईक एंडप्रती फलंदाजी करताना फलंदाज आपण पाहतोय मनोज पाडावे यांना. खास करून डीजीपीएल या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत, वारंवार सर्व खेळाडू असतील, मान्यवर कमिटी असेल, सर्वांच्या संपर्कामध्ये राहणारा हे खेळाडू आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय फलंदाज मयूर. फलंदाजीसाठी जाताना आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सतीश तयार. पुढचा चेंडू आहे, आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकला चेंडू आहे. चेंडू बॅटच्या बॅटमध्ये येत नाही. लिडिंग घेतल्यानंतर शॉट फाईन झाला. चेंडू निघून चाललाय.
तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेने धावसंख्या वाढते. जवळ पोहोचते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 14. पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार. झोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा खांद्याचा झोरात वापर केल्यानंतर लेगीच्या बांधण्याचे पंच वाईट करायला करतात. आबांतरामध्ये भर. एक्स्ट्राच्या मध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या पण वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा आता मात्र ऑनसेटला गेला फटका आहे. फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक चेडू निघत चाललाय. अलाउन द कार्पेट. सीमारेषा पार 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 आणि येतोय डीजीबीएल मधला चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट अलाउन द ग्राउंड खेळला फटका. एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या धावसंख्येवरती. तीन षटकानंतर 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय नंदू. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नंदू यांना पण तयार होताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग्स मधला हा शेवटचे षटक गोलंदाज ट्रॅकवरती नंदूला आपण पाहतोय. त्यानंतर याच्यानंतरचा होणारा सामना आहे अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स. अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स. आपण तयार राहायचं आहे. पहिला चेंडू आहे. शॉर्टपिच चेंडू आहे. यष्टिरक्षक बीट. तोपर्यंत 22 मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने धावसंख्या वाटताना आपण पाहायला मिळते. धावसंख्या 22 या धावसंख्येवरती विष्णू टॉफर संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. पुढचा चेंडू आहे. पंच हॅलो पंच त्या ठिकाणी काय डिसिजन देतात ते पाहायला मिळेल. डेड बॉलचे डिसिजन पंचाकडून पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार नंदू. पंचाच्या उजव्या बाजूने 10 ते 12 बॉलांचा रड घेऊन पुढचा चेंडू आहे. फुले तीरामध्ये चेंडू. लिडिंग एज क्षेत्ररक्षक झेल खाली सोपा झेल सुटला. तोपर्यंत जीवनदान मिळतोय. घोसलून से पंची उडता हुआ. जीवनदानाचा किती फायदा उठवणार फलंदाज येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक आले फलंदाज खास करून आपण पाहतोय म्हणजे स्ट्राईकला कोण आहे मयूरला पण पाहतोय स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू आहे नंदू यांचा. स्टेप आउट ऑन साइडला गेल्या फटका. झेलची संधी होती. झेल सुटला. तोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग फंबल होत आहे. तोपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धाव्याने पण धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. पंचाच्या उजव्या बाजूने 10 ते 12 फॉलांचा रन घेऊन नंदू. पुढचा चेंडू आहे. जोरात टाकण्याचा प्रयत्न खांद्याचा जोरात वापर केलाय.
निघून चालला चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नंदू आणि शॉर्ट पिच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज धावा देताना पाहायला मिळत आहेत. 1 बॉल विकेट गॉन. पहिली इनिंग त्या ठिकाणी संमत होताना पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा अजून एक हे बाकी आहे. अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स. आपण दोन्ही संघाचे करणार आपण टॉस कबास या ठिकाणी यायचं आहे. याच्यानंतरचा मॅच आहे. आपण दोन्ही करणार आपण टॉस कबास या ठिकाणी या. इनिंग्स मधला अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नंदू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. आता मात्र क्लिक केले चेंडू घेऊन काढलाय. फायनली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या कॉल केला जातोय. सुंदर आणि मिडून द विकेट पाहायला मिळते. 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि बघता बघता 2चं रूपांतर 3 मध्ये कन्वर्ट केले गेले आहे. 3 धावेने 3 की 2 विकेट गेल्या. 2 नंतर विकेट. यस 2च धाव मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावसंख्या होती. 2 संघांदरम्यान टॉस केला जातो. आपण पाहतोय अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स या 2 संघांदरम्यान टॉस होतोय. विनायकजी कदम यांच्या हस्ते टॉस केला जातोय या मॅचचा. अजिंक्य प्रिया 11 वर्सेस समर्थ फायटर्स या 2 संघांदरम्यान टॉस होतोय. टॉस जिंकला तर म्हणजे समर्थ फायटर्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाज आमंत्रित केले ते म्हणजे अजिंक्य प्रिया 11 या संघाला. ह्या इनिंग्स नंतर आपण दोन्ही संघांना लगेच तयार व्हायचं आहे. हॅलो चला सेकंड इनिंगला सुरुवात करायची. त्यासाठी सर्व खेळाडू नवीन आपण क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायच्या लगेच. आपल्याकडे फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी सुंदर स्पर्धा पाहायला मिळते YouTube लाईव्हच्या माध्यमातून. DGB प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे पर्वामध्ये आपण सर्व मान्यवरांना त्याचबरोबर सर्व देणगीदार यांना देखील आपण पाहिलेले आहेत. खास करून DGB प्रीमियर लीग या लीगसाठी असणारी संपूर्ण डांगर गोविली बुरी क्रिकेट कमिटीची स्थापना केल्यानंतर आपण ते कार्य करण्याला देखील या ठिकाणी आपण पाहतोय. विकेटच्या मागे आपल्याला बॅनर देखील पाहायला मिळतोय. खास करून अध्यक्ष श्री सुरेशजी भुवड यांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर कार्याध्यक्ष श्री रवींद्रजी पाडावे, कार्याध्यक्ष श्री विनोदजी मोरे, सचिव श्री कल्पेशजी डोंगरे, सहसचिव श्री मनोजजी पाडावे, सहसचिव कुमार अविनाश सोनगरे, खजिनदार श्री अभिलाष चौकेकर, सहखजिनदार श्री वैभव पाडावे, सहखजिनदार श्री सूरज लाडघरे, सल्लागार श्री महेंद्र भुवळ, सल्लागार श्री विकास पाडावे, सल्लागार श्री रोहन लाडघरे, सल्लागार श्री कल्पेश पारधी, सल्लागार श्री प्रशांत कासरुंग, सल्लागार श्री मुकेश चौकेकर, सल्लागार श्री जीवन
पाडावे, सल्लागार कुमार राजेश लाडघरे, सल्लागार श्री राजेश चौकेकर, सल्लागार श्री सतीश पवार, सल्लागार श्री दिनेश सकपा, सल्लागार श्री अमित कदम ही संपूर्ण कार्यकारिणी डीजीपी चषक 2026 या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या डीजीपी चषकासाठी डांगरगावचे दशरथजी बैकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. ज्येष्ठ कार्यकर्ते आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाते आपण दुसऱ्या इनिंग्स कडे. आपण मैदानाच्या आतमध्ये सामना पाहत होतो म्हणजेच विष्णू टॉपर्स वर्सेस माऊली कृपा या दोन संघादरम्यान सामना पाहतोय. माऊली कृपा 11 संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले दोन्ही फलंदाज सतीश आणि रोहन. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नयन बेर्डे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज युवराज यांना पण तयार होताना पाहायला मिळतात. वैयक्तिक परिषटक संघासाठी परिषटी घेऊन येतोय गोलंदाज युवराज. पंचांच्या उजव्या बाजूने लेट्स प्लेचा इशारा आहे पंचांचा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन. पंच अवांतर धावा घोषित करताना पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हाताळताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेने अकाउंट्स ओपन केले गेले मौलिक कृपा 11 संघाचं. पुढचा चेंडू आता मात्र सुंदर गोलंदाजी ब्रेक प्रकारचा चेंडू थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गल्लीच्या दिशेने गेल्यानंतर एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावून पोहोचते ते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचाच्या बाजूने शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते आपण पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो का बघूया. आणि चेंडू मात्र निघून चाललाय. सीमारेखा पार 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 येतोय. डीजीपी प्रीमियर लीग चषकातील एक चौकार 4 धावा. तीन चेंडूवरती 3 षटकार मारल्यानंतर प्रथमेश कदम यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटपैकी चेंडू सर निघून चालला आहे. यश प्रेक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धाव संख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा युवराज तयार आहे. धाव संख्या 7. स्ट्राईक वर आपण फलंदाज सतीशला पाहतोय. पुढचा चेंडू आहे सतीश यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय सतीश. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत युवराज यांच्याकडून पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा मिडल एसटी बोल्ड केली गेली आहे आणि पहिला धक्का मिळतो टीम माऊली कृपा 11 संघाला. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती म्हणजेच
7-1 षटक संपल्यानंतर 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावा. सतीश बाद झालाय. सतीश बाद झाल्यानंतर वन डाऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय संकेतला. स्ट्राईक वरती आहेत रोहन. नॉन स्ट्राईक इन वरती आहेत संकेत. रोहन यांच्यासाठी प्राइस देखील लागले गेले आहेत. 3 षटकांसाठी 1000चं पारितोषिक आहे रोहनला. बघूया रोहन कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि पुन्हा एकदा चर्चा होते, टीम मीटिंग केली जाते. बड़े लोगों की राय और समय समय पर चाय अशा प्रकारची टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पाणी आलंय. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार होताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. गोवेली गावचे ग्रामस्थ श्री गंगाराम लाडगेरे यांचं देखील या ठिकाणी डांगर गोवेली पुरी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वामध्ये त्यांचे देखील आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने राकेशजी पाडावे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील स्वागत. या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या हस्ते या ठिकाणी लाभलंय. त्यांचे मनपूर्वक आभार. चला आपण सामना लगेच चालू करत आहे. गोलंदाज मनोज गोलंदाज ट्रॅकवरती तयार होता. आपण पाहतोय वैयक्तिक परिषदक संघासाठी दुसरे षटक हात होते मनोज. पंचांच्या डाव बाजूने पहिला चेंडू फेस करतील फलंदाज. पहिला चेंडू आपण चेंडूला ऑन साइडला कट केलाय. ऑफ साइडला कट केल्यानंतर एक धाव कंप्लीट केलाय. एका धाव्याने धावसंख्या वाढली. धावन परिस्थिती 8 या धावसंख्येवरती. स्ट्राईक वरती आले फलंदाज संकेत. गोलंदाज स्ट्राईक वरती गोलंदाज पण एकदा मनोज तयार होता आपण पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज स्ट्राईक वरती गोलंदाज तयार. फुले दिरावरचा उंच हवेमध्ये गेलेला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेखा पार येतोय. डीजीबी प्रीमियर लीग मधला चौकार. 4 धावा. परंतु फलंदाजी करणारा फलंदाज मात्र वेगळाच पाहायला मिळतो संकेत. संकेतांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. बघूया पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. फुले तिरावाचा पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्याचा कॉल केल्यानंतर कॉल पुन्हा एकदा रिसीव्ह केला गेलाय. 2 धावांनी पण धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून, खास करून संकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 2 चेंडूवरती 6 धावा त्या ठिकाणी जमा केल्या संकेतने. फलंदाजी करताना सुंदर फलंदाजी पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुले तिरावरचा उंच हवेमध्ये झेलची संधी त्या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पॉट. 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले 18 मधल्या आतापर्यंत पाहिलं तर 10 धावा वैयक्तिक केल्या. ते म्हणजे संकेतने सुंदर फटक्याऐवजी पाहायला मिळाल्या संकेत यांच्याकडून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज बनूश यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे गोलंदाज मनोज यांचा. पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पॉईंट घेऊन पुढचा चेंडू.
शॉर्ट पिच चेंडू पण एकदा कट केले चेंडू काढला तडम्याच्या क्षेत्र फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय निघून चालला सीमारेषा लगत एक धाव पूर्ण केला झेलसाठी कॉल केलाय सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 या धावसंख्येवरती धावसंख्या झाली 20 पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा उंच हवेमध्ये गेलेला फटका फायनलच्या क्षेत्रामध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल निघून जाय चेंडू आउट ऑफ द प्लॉट 1 बाउंड सीमारेखा पार 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 येतोय डीजीपी मधला पुन्हा एकदा चौकार 4 धावा धांगरगावचे सुपुत्र आणि डीजीपीला नेहमीच सहकार्य करणारे दशरथजी बैकर यांचं आगमन झालंय मी कमिटीच्या वतीने डीजीपीच्या वतीने सुरेश भोड यांना विनंती करेन त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे दशरथजी बैकर त्याचबरोबर गोविले गावचे आमचे गंगारामजी लाडगरे हे देखील इथे उपस्थित आहेत मी डीजीपीच्या वतीने त्यांचा देखील सन्मान करतोय रवींद्र पाडावे आणि विनोद मोरे त्यांचा सन्मान करतील धन्यवाद तर एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने 12 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या पहिला चेंडू ऑन साइडला केलेला फटका आहे एक धाव कंप्लीट केली आहे लॉंग खेळाडू त्या ठिकाणी लॉंग ऑनचा खेळाडू बॉल फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25 या धावसंख्येवरती पण इथं गोलंदाज तयार आता अंकुश स्ट्राईकवरती आहेत संकेत पुढचा चेंडू आहे संकेतासाठी अंकुश यांचा स्लोवर 1 प्रकारचा चेंडू चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे धाव मिळाली नाही निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे पुढचा चेंडू आहे स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता लगातारचे 2 डॉट बघूया येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज अंकुश ते देखील पाहणं महत्वाचं आहे 3 धावांची गरज आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे स्ट्राईक वरती संकेत कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरात टाकला चेंडू परंतु लेग स्टिकच्या बाहेरच्या पंच वाईड करायला करतात आव्हानामध्ये भर घातल्या अतिरिक्त चेरपामध्ये एका धाब्याने धावसंख्या वाढली आहे जर परिस्थिती म्हणजे 26 या धावसंख्येवरती 2 धावांची गरज आहे पण एकदा मौली कृपा 11 संघाचे फलंदाज पुढचा चेंडू स्टेप आउट कडून उंच हवेमध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार षटकार 6 धावा विनिंग षटकार 6 धावांनी धाव सामना विजय संपादन केले माऊली कृपा 11 संघाने म्हणजेच अजिंक्य प्रिय 11 वर्सेस समर्थ फायटर्स या 2 संघांदरम्यान समर्थ फायटर्स संघाने टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा समर्थ फायटर्स सगळेच दुसरे खेळाडू मैदानाच्या बाहेर यायच्या आतमध्ये आपण आतमध्ये एंटर करणे गरजेचे आहे समर्थ फायटर्स सर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा आपल्या डीजीपीला म्हणजेच मागील वर्षी